आए। हम भी अगर बच्चे होते, हम भी अगर बच्चे होते। Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, my dear Sushma. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, my dear Sushma. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, my dear Sushma. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, my dear Sushma. Happy birthday to you.
से प्यारा होता है एक दिन, 100 दुआएं दे रहा दिल तुमको आज के दिन। I wish you happy happy birthday, happy birthday, happy happy birthday to you. I wish you happy happy birthday, happy birthday, happy happy birthday to you. लाए मेरी मन्नतें, पूरी हो तेरी सभी हसरतें, सारे जहां की खुशी हो तेरी, अब तो यही आरज़ू है मेरी। एक इशारे पे तेरे मैं जान लुटा दूंगा, तेरे ख्वाबों को हकीकत मैं बना दूंगा। I wish you happy happy birthday, happy birthday, happy happy birthday to you. I wish you happy happy birthday, happy birthday, happy happy birthday to you. I wish you happy happy birthday, happy birthday, happy happy birthday to you. I wish you happy happy birthday, happy birthday, happy happy birthday to you. Happy birthday to you. जब कोई बात बिगड़ जाए, जब कोई मुश्किल पड़ जाए, तुम देना साथ मेरा ओ हमनवा। जब कोई बात बिगड़ जाए, जब कोई मुश्किल पड़ जाए, तुम देना साथ मेरा ओ हमनवा। न कोई है न कोई था जिंदगी में तुम्हारे सिवा, तुम देना साथ मेरा ओ हमनवा। तुम देना साथ मेरा
खुशी का खुमार क्या कहना। बस प्यार की यही एक धुन हर सुबह शाम बजती रहे। गले में महकता रहे प्यार भरी बाहों का हार क्या कहना। खिले खिले चेहरों से आज घर है मेरा लाया है बहार अपनों का प्यार क्या कहना। मिले हम छलक उठा खुशी का खुमार क्या कहना। खिले खिले चेहरों से आज घर है मेरा गुल गुलजार क्या कहना। खिले खिले चेहरों से आज घर है मेरा गुल गुलजार क्या कहना। चिक्की लकी चुम तरप चिक्की लकी चिक्की चिक्की लकी चिक्की चुम पक चिक्की लकी चुम तरप चिक्की लकी चिक्की चुम। मैं ख्वाबों की शहजादी मैं हूँ हर दिल पे छाई। मैं ख्वाबों की शहजादी मैं हूँ हर दिल पे छाई। बादल है मेरे दिल पे बिजली मेरी अंगड़ाई बिजली गिराने मैं हूँ आई। बिजली गिराने मैं हूँ आई कहती है मुझको हवा हवाई हवा हवाई हवा हवाई हवा हवाई हवा हवाई हवा हवाई। जय सद्गुरू। पहिले मावशी आणि काकांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे। आणि दुसऱ्या टाळ्या आपल्या पूर्ण टीम साठी होऊन जाऊ दे। नमस्कार। तर आजचा दिवस केवळ एका वाढदिवसाचा नाही, आजचा दिवस आहे अशा एका व्यक्तिमत्वाचा गौरव करण्याचा जिने आपल्या आयुष्यातील प्रत्येक संघर्षाला संधीमध्ये बदललं, प्रत्येक अडचणीला धैर्याने सामोरे गेले आणि आपल्या कर्तृत्वाने अनेकांच्या आयुष्याला दिशा दिली। आज आपण सर्वजण एका विलक्षण स्त्रीच्या 60व्या बर्थडेचा आनंद साजरा
साजरं झालं हवं. आता 60 वर्ष हा कॅलेंडरवर फक्त एक आकडा असेल, पण आयुष्याच्या पुस्तकात ही 60 वर्ष म्हणजे आहे अनुभवांची शिदोरी, त्यागाची कहाणी, प्रेमाचा सागर आणि प्रेरणेचं जिवंत उदाहरण. मावशी, तुझी ओळख फक्त एक निवृत्त शिक्षिका म्हणून नाही, तुझी ओळख आहे स्वतःच्या कष्टावर उभ्या राहिलेल्या एका स्वाभिमानी स्त्रीची, स्वतःचं अस्तित्व स्वतः घडवणाऱ्या एका जिद्दी व्यक्तिमत्वाची आणि प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यात ज्ञानाचा दिवा लावणाऱ्या एका खऱ्या गुरुची. शिक्षक हा फक्त विषय शिकवत नाही, तो विचार शिकवतो, स्वप्न पाहायला शिकवतो आणि पडल्यावर पुन्हा उभं राहायला शिकवतो. तू हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्यात ज्ञानाची ज्योत प्रज्वलित केली आणि आज ते विद्यार्थी जगाच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यात असतील, पण शिक्षक कधीच निवृत्त होत नाही, कारण शिक्षकाचं ज्ञान आणि संस्कार हे कायम जिवंत राहतात. मावशी, तू आम्हाला शिकवलंस की यश हे परिस्थितीवर अवलंबून नसतं, तर आपल्या मेहनतीवर आणि प्रामाणिकपणावर अवलंबून असतं. तुझ्या आयुष्यात संघर्ष होते, आव्हानं होती, पण तू कधीच हार मानली नाहीस. तू स्वतःचा मार्ग स्वतः तयार केलास आणि त्या मार्गावर अनेकांना चालायला शिकवलंस. तुझ्याकडे पाहतो तेव्हा आम्हाला आमची एक मावशी दिसत नाही, आम्हाला दिसते एक प्रेरणा, एक शक्ती, एक आत्मविश्वास आणि प्रेमाचा अथांग सागर. तुझ्या चेहऱ्यावरचं हास्य, बोलण्यातला साधेपणा आणि प्रत्येक नातं जपण्याची कला हीच तुझी खरी श्रीमंती आहे. आज या सुंदर क्षणी आम्ही फक्त तुझा वाढदिवस साजरा करीत नाही आहोत, तर आम्ही साजरा करतोय तुझा प्रवास, तुझे संस्कार, तुझं कर्तव्य आणि तुझं सुंदर व्यक्तिमत्व. प्रिय मावशी, आयुष्यातील पुढची प्रत्येक सकाळ नवीन आनंद घेऊन येवो, तुझं आरोग्य उत्तम राहो, तुझ्या चेहऱ्यावरचं हास्य कायम राहो, असंच फुलत राहो आणि देव तुला दीर्घायुष्य, आनंद, समाधान आणि भरभरून प्रेम देवो. कारण काही व्यक्ती आयुष्यात येतात, काही व्यक्ती आयुष्य बदलून टाकतात, पण काही व्यक्ती अशा असतात ज्या स्वतःच एक प्रेरणादायी आयुष्य जगत असतात. आमच्यासाठी ती व्यक्ती म्हणजे आमची प्रिय बाळूमावशी. जवळ सांगतो, वय हे फक्त वर्षांची संख्या असते, पण माणसाची खरी ओळख त्याच्या विचारांनी, संस्कारांनी आणि कर्तृत्वाने ठरते. आणि त्या तिन्ही गोष्टींनी समृद्ध असलेलं व्यक्तिमत्व आज आपल्या समोर बसलेलं आहे. आमची प्रिय बाळूमावशी, तुला 60व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुझं आयुष्य आनंद, आरोग्य आणि प्रेमाने सदैव फुलत राहो ही श्री सद्गुरूचरणी प्रार्थना. बाळूमावशी, खूप खूप वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा तुला. आज तुझा वाढदिवस, आज 60 वर्ष पूर्ण होत आहेत तुला आणि प्रथमच आपण असा वाढदिवस तुझा साजरा करतोय. तर ठीक आहे, सगळ्यात मनापासून शुभेच्छा तुला आणि सगळ्यांचं स्वागत. आता आपण सर्वप्रथम दीपप्रज्वलन करून घेऊया. सर्वात प्रथम आपण आपल्या आजी आजोबांचं स्मरण करून त्यांच्या प्रतिमेला पुष्पार्पण करून दीपप्रज्वलन करूया. बाळूमावशी, तू आप दोनों सलामत रहे. उभा करून घेऊ शकतो, काम नका तुला फक्त हात जोडतच द्यायचं. सच है कि भगवान है, मगर फिर भी अनजान है. ये तो सच है कि भगवान है, मगर फिर भी अनजान है. धरती पे रूप बाप का, उस विधाता की पहचान है. कार्यक्रमाला सुरुवात करूया. आपल्या आजी आजोबा तर नेहमीच आपल्या सोबत आहेत आणि कायम सोबत राहतील. आता आपल्या गोड गोड आठवणी आहे, त्याचा एक सुंदरसा व्हिडिओ आपण बघूया. किती वेळ? साठीची 75 होईल.
हजारों में मेरी कहना है सारी उम्र हमें संग रहना है फूलों का तारों का सबका कहना है 1000 में मेरी कहना है सारी उम्र हमें संग रहना है सर्वांच्या आवडीचं खाऊ आणणारी, सर्वांना तुला काय पाहिजे खायला विचारणारी, सर्वांचे लाड करणारी, ती सर्वांची आवडीवर जपणारी आपली बाळूमावशी. आता आपल्यासाठी शॉपिंग करणारी, छोट्या छोट्या वेगवेगळ्या अँटिक गोष्टी आणणारी आपली मावशी. आता तिच्यासाठी तिचा नातू पाठ तिच्यासाठी 2 शब्द बोलणारे. आता आपण ऐकूया पाठ काय बोलतोय. आपणास माझे मनापासून नमस्कार. आजचा दिवस आमच्या कुटुंबासाठी खूपच खास आहे, कारण आज माझ्या लाडक्या आजीचा 60वा वाढदिवस साजरा करण्यासाठी येथे एकत्रित आलो आहोत. आजी हा शब्द इतका गोड आहे आणि प्रेमळ आहे की तो उच्चारातच मनाला एक वेगळा समाधान मिळते. तुम्हीच माया म्हणजे देवाचे प्रेम आहे. तुमच्या खुशीत मला नेहमी सुरक्षित वाटते. माझ्या प्रत्येक आनंदात तुम्ही आनंदी होता आणि माझ्या प्रत्येक दुःखात तुम्ही माझे आधार बनता. तुमच्या आयुष्यभर आमच्या कुटुंबासाठी खूप कष्ट घेतले, घरातील प्रत्येकाची काळजी घेतली, सर्वांना प्रेम दिले, चांगले संस्कार दिले आणि आम्हाला योग्य मार्गे दाखवले. तुमच्यामुळे आज आम्ही सर्वजण मोठे झालो, शिकलो आणि आयुष्यात पुढे जात आहोत. आजी तुम नसली तर आमच्या आयुष्यात अपूर्ण राहील. तुमच्या अस्तित्वात म्हणजे आमचे भाग्य आहे. तुमच्या नेहमी आमच्या सोबत अशा हीच देवाकडे प्रार्थना. तुमच्या चेहऱ्यावरचे हे हसू आणि तुमच्या डोळ्यातले हे प्रेम नेहमी असो. आम्ही सर्वजण तुमच्यावर खूप प्रेम करतो आजी. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. लव यू आजी. धन्यवाद. आता आपल्यासमोर तिचं बहिणीचं प्रेम व्यक्त करायला ते तिची सोबत जी लहानपणापासून ती सोबत आहे तिच्या, म्हणजे माझी आई तर अगोदरपासूनच कामाला होती किंवा बाहेर होती, पण तिच्या अखंड सोबत लहानपणापासून असणारी अलका मावशी आज तिचं मनोगत तो व्यक्त करते. अलका मावशी. जय सद्गुरू. आज आपण इथे सर्व आपल्या लाडक्या बहिणीचा, म्हणजे आता सुषमाच्या ऐवजी मी बाळूच बोलेन, कारण त्या सुषमा शब्द येतच नाहीये, आयुष्यभर बाळूच बोललेली आहे, त्याच्यामुळे आपल्या बाळूच्या 60व्या वाढदिवसासाठी इथे सर्व जमलेलो आहोत. प्रथम तिला जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तसं पाहिलं तर सुषमा ही माझी धाकटी बहीण, पण कायम ती माझी मोठ्या बहिणीसारखी माझ्या पाठीशी उभी राहिली. आम्ही दोघीजणी लहानपणापासून एकत्र राहिलो, म्हणजे आम्हाला समजायला लागल्यापासून तरी आम्ही दोघी एकत्रच होतो. माझ्या मोठ्या बहिणीचं म्हणजे ताईचं लग्न झालं त्यावेळेला मी 7वी 8वीला होते, म्हणजे 7वीलाच होते. त्याच्यामुळे ताई रजुताई या दोघी तेव्हाच गेल्या. शिला नंतर नर्सिंगसाठी गेली, त्याच्यामुळे बायरो कोण तर आम्ही दोघी आणि आमचे आई बाबा, त्यामुळे तिच्या सोबत होते ते आई बाबा आणि बाळू आणि मी, असे आम्ही दोघीजणी. त्याच्यानंतर माझं लग्न झालं 93ला. त्याच्यानंतर आई बाबा आणि बाळू आमचं जाणं येणं कायमच होतं. त्याच्यानंतर मी सर्व्हिसला लागले, बाळू सर्व्हिसला लागले, आई बाबा दोघंच घरात होते. आई बाबा असेपर्यंत आम्हाला कधीच काही करावं लागलं नाही. सकाळी आई सगळं जेवण करून घ्यायचे, आम्ही ऑफिसला जाऊन आल्यावर संध्याकाळी पण आईने जेवण केलेलं होतं, त्याच्यामुळे आम्हाला असं काहीच घराचं करावं लागलं नाही. त्यावेळेला आई बाबा बाळू हे आमच्याचकडे असल्यामुळे तिचे सगळे लाड, म्हणजे जास्त लाड जर कोणाचे झाले असतील तर ते स्त्रियाचे आणि श्रेयसचे. स्त्रियाला आंघोळ घालणं, तिला मालिश करणं, तिला सगळं काय हवे नको ते सगळं स्त्रियाचं हे मावशीच करायची. म्हणजे जवळजवळ स्त्रियाचं आणि श्रेयसचं
हे माझ्यापेक्षा जास्त बाळूमावशीनीच अनुभवलेलं आहे. त्या दोघांचे हट्ट पुरवणे, त्यांना काही हवे असेल ते सगळं जास्त मावशीच आणून द्यायची. त्यानंतर 2003 मध्ये तिचं लग्न झाले. नंतर ती रागोठण्याला राहायला आली. त्याच्यानंतर आईबाबांचं पहिल्यापासूनच ती करत होती आणि शेवटपर्यंत आईबाबांचं तिने खूप केलं. आणि मेन म्हणजे की शरद काकांनी पण आईबाबांसाठी खूप केलं. शरद काकांनी आईबाबांची म्हणजे अगदी मुलाप्रमाणे सेवा केली आणि आईबाबांची माझ्या खूप काळजी घेतली. त्यांना अगदी लहान मुलांप्रमाणे प्रेम दिलं. अशी माझी प्रेमळ बहीण आज हिचा 60वा वाढदिवस आहे. तिला 60व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तिला उदंड निरोगी आयुष्य लाभो ही सद्गुरू चरणी प्रार्थना. तिच्यासाठी आणि माझ्या सर्व बहिणींसाठी मी एक छोटीशी कविता त्यांना समर्पित करते. गाईचं साजूक तूप, गाईचं साजूक तूप आईचं दुसरं रूप. गाईचं साजूक तूप आईचं दुसरं रूप. काळजीरूपी धाक प्रेमळ तिची हाक. काळजीरूपी धाक प्रेमळ तिची हाक. कधी बचावाची ढाल, कधी मायेची उबदार शाल. ममतेचं रान ओलचिंब, पाण्यातील आपलंच प्रतिबिंब. कधी मन धरणारी तर कधी कान धरणारी. कधी हक्काने रागवणारी तर कधी लाडाने जवळ घेणारी. बहिणीचा रुसवा जणू खेळ ऊन सावलीचा. भरलेले डोळे पुसाया आधार माय माऊलीचा. कुठल्याच नात्यात नसेल एवढी या नात्यात घट्ट ओढ आहे. म्हणूनच बहिणीचं हे नातं चिरंतन गोड आहे. म्हणूनच बहिणीचं हे नातं चिरंतन गोड आहे. भरलेलं आभाळ रित कराया तिची चोंजळ पुढे येईल. जागा जननीची भरून काढण्या निर्मिली आई नंतर ताई. पुन्हा एकदा आजचा वाढदिवस तुझ्यासाठी एक सुंदर आठवण ठरावी आणि त्या आठवणीने तुझे आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावे. आकाशातील प्रत्येक तारा तुझ्या जीवनात उज्ज्वलता आणू आणि तू सदैव आनंदात राहू. आजच्या या खास दिवशी तुला निरोगी आरोग्य, प्रेम आणि सुखाच्या सर्वात मोठ्या आशीर्वादाची प्राप्ती हो हीच तुझ्या जन्मदिनी श्री सद्गुरू चरणी प्रार्थना. लहान होतो तेव्हाच आजी आजोबांसोबत यायचो, आजी आजोबांकडे यायचो. तेव्हा जे मावशी आमच्यासाठी करायची, मावशीसोबत बाजारात जायचं तर एक अनोखीच आमची सफर असायची. कधीही सुट्टीच्या वेळी शाळा असायची तेव्हा शाळेला सुट्टी असायची तेव्हा आम्ही आजी आजोबांकडे जायचो, खूप खेळायचो. आजोबा पण आम्हाला भरपूर खायला आणून द्यायचे. आमच्यासाठी तर ते सगळं अगोदरपासूनच ज्या बिया भेटायच्या त्या बिया आमच्यासाठी, पापड्यांच्या बिया त्या आमच्यासाठी ते सोलून काडीपतीमध्ये भरून ठेवायच्या आजोबा. आजी तर जेवायला किंवा काही खायला असेल तर आजी तर खूप प्रेम करायची, खूप आम्हाला खायला आणून द्यायची, करायची. आणि बाळूमावशीसोबत आमचं पण बाळपण खूप छान गेले. बाळा, निखिल आहे, मी आहे, मी पण होता पण तो इकडनं तिकडनं धावताच होता जास्त. कारण आम्ही जास्त एन्जॉय केलाय तो बाळा आणि मी आम्हीच. त्यामुळे आम्हाला आमचं बाळपण अगदी डोळ्यासमोर जातं की बाळूमावशीसोबत फिरायला जायचं, तिच्यासोबत तिने आणलेला खाऊ खायचा आणि काय पाहिजे ते काही मागितलं सगळं ते आणून द्यायची आणि खूप प्रेम करायची आमच्यावर. असंच हे भरभरून प्रेम आहे आमचं तिच्यावर. किती बोललं तरी संपणार नाही. आता आपलं मनोगत व्यक्त करायला येत आहेत मनोहर काका. आज दिनांक 15/7/26 रोजी आपल्या आवडत्या बाळूमावशींच्या आणि माझ्या मेहुणींच्या 60वा वाढदिवस आहे. त्यासाठी आपण सर्वजण जमलेलो आहोत. आपणा सर्वांचा असाच बाळूमावशीवर प्रेम असावा. तुम्ही सर्व मुलांनी मनावर घेतलं की बाळूमावशीचा वाढदिवस करायचा. खरोखर तुमच्या मुलाही
तुमच्या मुलांनी भावंडांनी सर्व जो निर्णय घेतलेला आहे अगदी योग्य निर्णय घेतलेला आहे. बालुमावशीच्या बाबतीत खरोखर योग्य निर्णय घेतलेला आहे त्यांनी. बालुमावशी म्हणजे गोड मावशी आणि ती आपली कुबेर मावशी आहे. कुबेर मावशी कशी ती मी सांगतो. आपण तिच्याकडे नागोठण्याला गेलो राहायला की कोणी हात रिकाम हाताने कोणी परत येत नाही. काहीतरी भुताने देते ती घेऊन, काही नाही दिलं तरी भुताने ती घेऊन देते. आणि बालुमावशीकडे तुम्ही गेलात तर तुम्ही बसलात ना सीटवर, ही देशील ती देशील ती देशील, तुम्ही जोपर्यंत नको नको बोला तिथपर्यंत ती बालुमावशी देतच जाते. मग जेवण काय, मग जेवण जातच नाही. माझं लग्न 1993ला जो अलकाबरोबर झालं तेव्हापासून मी बालुमावशीला ओळखतो. बालुमावशी लाजाळू आहे, त्यावेळी लाजाळू होती आणि खुदकन हसणारी आहे. बघा आता अशी आहे. आता आपली सर्वांची ओळख बालुमावशी झाली आहे, पण आता लाजाळूपणा कमी झालेला आहे, पण खुदकन हसूपणा गेलेला नाही. आणि तिचं आपल्या सर्वांबरोबर नातं वेगळंच आहे. ती हसायला लागली का बघा दाता गाला खाली करते, हा खुदकन खाली करते. म्हणून मी म्हणतो, म्हणून मी आपलं जे नातं आहे ते कसं आहे बघा. नातं हे झाडाच्या सावलीसारखं असतं. ज्या झाडाची सावली चांगली असतं तिथेच माणूस विसावा घेतो. नात्याचंही असंच असतं. जिथं मान सन्मान आदर आणि माणुसकी असतं तिथंच नातं टिकतं. आपल्या सर्वांच्या नात्यात असं आहे, मान सन्मान आणि आदर. आपण कुठेही कोणाकडे गेलो तर आपल्याकडे आपल्या सर्वांकडे मान सन्मान आदर होत असतं. बालुमावशी आणि शरद काका यांनी आजोबांचं म्हातारपणाचं जे करायला पाहिजे ते फार, म्हणजे म्हातारपणाचं आधारपणाचं ते करायला ते फार आपुलकीने अगदी मुलाप्रमाणे केलं आहे. आजोबा नागोठणे येथेच, आजोबांचं नागोठणे येथे देवासन झालं आणि आजीचं सुद्धा त्याच ठिकाणी, म्हणजे योगायोग बघा. आजी आजोबांचं किती प्रेम बालुमावशीवर आणि काकांवर होतं. याच्यावर आपल्याला समजतं की आजी आजोबांचं बालुमावशीवर किती प्रेम होतं. म्हणून मी म्हणतो, येईल साठी येईल सत्तरी, करायची नाही कोणी चिंता, प्रत्येक दिवस मजेत जगायचं, वाढवायची नाही अपेक्षा गुंता. आई वाढवायचं नाही, आता झालं झालं, आपण आयुष्यात जगायचं होतं. कोणाची चिंता करायची नाही, फिकर नाही करायची, मुलांची फिकर नाही करायची, कोणाची फिकर नाही करायची. आपलं मस्त खायचं, राहायचं, फिरायचं. वय झालं, म्हातारपण झालं, उगाच कोकलत बसायचं नाही. आणि हे दुखते ते दुखते डोकं दुखतात, काय करायचं नाही. व विनाकारण बाम लावून चादरीत तोंड खुपसायचं नाही. बालुमावशी डॉक्टरकडे जास्त जाऊ नको, चादरीत तोंड बसायचं नाही. तुम्ही सांगा, छंद जोपासायला वयाचा संबंध असतो का? रिकामं टेकडा घरात बसून माणूस आनंदी दिसतो का? प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असे रीते पण येणारच. करमत नाही असे म्हणायचं नाही. आवडत्या कामात दिवस घालवायचा, उगाच कुठं बसायचं नाही. वय जरी वाढत असलं तरी मनपसंत गाणं मन मोकळं गायचं. गुडघे गेलं, कंबर गेली, नेहमी म्हणायचं नाही. माझ्या बालुमावशीच्या वाढदिवसाच्या 60व्या वाढदिवसाच्या तिला आमच्या सर्वांकडून शुभेच्छा. जय हिंद. ही माझी शेवटची बहीण तर, आणि माझं लग्न लवकर झालेलं होतं. तर माझे नंबरची बहीण ती इकडे रजू आलेच नाही. तिथे एक बहीण शिरा अलका माझ्याकडे होती. म्हणजे ते सर्व्हिसला होती तेव्हा अलका राहायची. हे दोघं जण कधीतरीच यायची आणि मग खूप मजा करायचो आम्ही. आणि मी अलिबागलाच राहत होते, अजून पण अलिबागलाच शेवट. त्यामुळे सगळे येऊन समुद्रात जायचो, मजा करायची. ते सगळं करत होतो आम्ही.
बरे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. काकांना पण शुभेच्छा. धन्यवाद. प्रथम बाळूला वाढदिवसाच्या खूप खूप लाख लाख शुभेच्छा. बाळूबद्दल सांगायचं म्हणजे माझ्यापेक्षा 2 बहिणी मोठ्या आणि माझ्या नंतर 2 बहिणी, मी मधली, आणि आमच्यामध्ये 5-5 वर्षाचं अंतर. त्याच्यामुळे आमचं लहानपण आणि असं वेगवेगळं गेलेलं आहे. पण आता नंतर लग्न झाल्यावर मी जेव्हा माहेरी यायची मुलांना घेऊन तेव्हा आम्ही एकत्र राहायचो. कारण तिचं लग्न उशिरा झालं, पण तेव्हा आम्ही एकत्र आलो की खूप मजा करायचो. बाळूमावशी सगळ्या मुलांचे खूप लाड करायची. सगळे भाचे भाच्या तिच्या खूप लाडक्या होत्या आणि आम्ही बहिणी पण खूप लाडक्या होतो. आम्ही सर्व बहिणी खूप एकत्र आनंदात राहायचो आणि खूप मजा करायचो. आणि बाळूमावशी ही आमची सर्वात लहान आहे. आम्ही 5 बहिणी, पण आम्हाला भाऊ नव्हता. पण आमचे आई वडील किंवा आजी आमची कधी म्हणजे आम्हाला असं दुखवलं नाही की आम्ही 5 मुलीच आहोत, तुम्हाला भाऊ नाही आहे. आणि आम्हाला कधी उणीव पण जाणवली नाही. आणि आमच्या वडिलांनी आमच्या आईला पण कधी एका शब्दाने पण दुखवलं नाही की तुला मुलगा नाही, तुला मुलीच झाला. कधीच असं बोलले नाही किंवा दुखवलं नाही. आणि आम्हाला मुलींना पण खूप खूप प्रेम केलं, खूप लाड केले. आणि आई वडिलांप्रमाणे आई वडील गेल्यानंतर बाळू, आमची तिला बाळू का म्हणतो तर आम्ही 5 बहिणी, आम्हाला भाऊ नव्हता. तर त्याच्यामुळे आमचा तो भाऊच आहे. आणि त्या भावाच्या कर्तव्याप्रमाणे तिने आमच्या 4 बहिणींचे खूप लाड केलं, खूप प्रेम केलं. आम्हाला खूप भरभरून आनंद दिला, खूप प्रेम दिलं. आम्ही माहेरी आलो की आमचं माहेर पण इतकं आनंदाने करायची किंवा आमच्या मुलांचं प्रेम खूप खूप करायची. हे तिचं सगळ्यांना खूप सुख देणारं होतं. अशा या माझ्या लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या खूप खूप लाख लाख शुभेच्छा. शुभेच्छा. त्याच्याबद्दल स्त्रिया चांगलं सांगू शकते. तर बाळूमावशीबद्दल मला फक्त एवढं सांगायचं की जसं मगाशी काकांनी बाळूमावशीला पदवी दिली कुबेर मावशी, कुबेर मावशी खरी आमची ती. तिच्याकडे दिवाळीमध्ये रांग लागायची, पाया पडली की 100ची नोट मिळायची आणि अजूनही लागते आणि अजूनही मिळते. आणि फक्त भाज्यांचेच नाही तर तिच्या नातवंडाचे पण तेवढेच ती लाड करते, तेवढेच ती हट्ट पुरवते. प्रत्येक वेळी प्रत्येकासाठी काही ना काही, जत्रेला गेली, उरसाला गेली, काही ना काही खेळणं तरी ती घेऊनच येते. रिकाम्या हाताने जसं सांगितलं की कधीच पाठवत नाही. अशी आमची बाळूमावशी खूप लाडाची आहे आणि खूप शिस्तीची सुद्धा आहे. आणि एक शेवटचं फक्त वाक्य सांगेन, जसं लहानपणी सर्व मुलांना गाणं शिकवलं जातं की मामाच्या गावाला जाऊया, तर मी म्हणेन मामाच्या गावाला नाही, मावशीच्या गावाला जाऊया. सर्व तुला बाळूमावशी खूप खूप शुभेच्छा. आणि आजचा दिवस, याची तारीख किती आहे? 15 जुलै 2026. आणि आज म्हणजे मावशीचा 60वा वाढदिवस. म्हणजे आज मावशीला 60 कम्प्लीट. मावशी यंग म्हणून सिनियर सिटीजन होते आज. त्याबद्दल मावशीच्या खूप खूप शुभेच्छा, वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. मावशीची आठवण म्हणजे आम्ही वसईला हॉस्टेलमध्ये राहतो आणि वसई गावामध्ये मावशी शाळेला जायची. आता मी 1993 आमच्या मामाच्या लग्न झालं. माझी मामी झाली आणि त्यानंतर आम्ही आश्रममध्ये राहतो.
आणि एक दिवस असाच वसईला शाळेवर गेलो तिथे आपला वैजनाथाचं शंकराचं मंदिर आहे, त्याच्यासमोर शाळा होती. तिथे पहिली ते 4थीपर्यंत शाळा शिकवायला होती. आम्हाला काय माहिती नव्हतं की मावशी तिथे शाळेवर येतात. आम्ही एक दिवस असंच शाळेमध्ये गेलो असता मावशी तिथे शिकवण्यासाठी शिक्षक म्हणून रुजू होतो. आम्ही गेलो प्रवेश होता, अशी मावशीची ओळख झाली. त्याच्यानंतर मावशीने बऱ्याचपैकी कष्ट करून किंवा मेहनत करून प्रत्येक वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये जाऊन शाळा अटेंड केली. परत लहान मुलांना घडवलेलं आहे आणि मेहनत करून परत त्यांच्या आईवडिलांची सेवा केली. सर्वात मी सांगेन की सर्वात जास्त आईवडिलांची आपुलकी असेल बाळू मावशीला राग म्हणू नका, पण सर्वात जास्त माझ्या मते मी जरी जेवढा अनुभव आहे तेवढा आई वडील आणि जे राहिले ते पण नागोठण्याला सर्वात जास्त. हा बाळू मावशी हा सगळी. आणि त्याच्यानंतर मला 2013ला माझं लग्न झालं, ते पण मावशीच्या बहिणीच्या मुलीचं असं लग्न झालं माझं. आणि त्याच्यानंतर 5चा जन्म झाला. आणि 5ला काय हवंय काय नको हे माझ्यापेक्षा मावशीने सर्वात जास्त. कधी 5 गेला किंवा कुठे गेला अलिबागला गेला तर ही वस्तू 5ला पाहिजे किंवा दिली पाहिजे. जत्रेला गेलं तर ह्या वस्तू पाहिजे, त्या दिल्या पाहिजे. आमची जायची गरज पण नसाय पडायची. पिंकी गेली पिंकीकडे पाठवायची, अलका मामी मामा गेला का मामाकडे पाठवून द्यायची. मामा 5ला कम्प्युटरचं नॉलेज पण नाही, आमच्या घरी कम्प्युटर पाठवून दिला तिकडे. म्हणजे अशी मावशी म्हणजे जरा मी सांगेन शाळेत शिक्षिका या दृष्टीने मुलांचं भविष्य कसं घडवायचं किंवा मुलाला काही गोष्टी लागणार आहेत हिचा विचार सर्वात जास्त बाळूमावशीने केला. अशा या मावशीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि मुलांच्या आयुष्याच्या खूप शुभेच्छा काकांना पण आणि मावशीला पण. सगळ्यांनी सांगा ह्या दिवसाची सर्वात महत्वाची व्यक्ती कोण आहे? आणि मावशीसाठी सर्वात महत्वाचं कोण आहे? शरद काका. आता आपण ऐकूया शरद काकांचं मनोगत. आमच्या जेंचेबाईंना 7वा वाढदिवसानिमित्त खूप खूप हार्दिक शुभेच्छा. जेंचेबाई बरेच विद्यार्थी घडवले, तसं मी एक त्यांचा विद्यार्थी सगळ्यांसाठी माझ्यांसाठी मावशीसाठी तुमच्या सगळ्यांसाठी की कुबेर मोठ असेल, माझ्यासाठी इट्स फॉर माय ATM. आणि दुसरं असं आजी आजोबांना बोलायचं तर मी आजोबांची जी सेवा केली काय काय उपकार नाही केली असं आहे. मी अभिमानाने सांगतो माझी पत्नी जेंचेबाई माझ्यापेक्षा 2 वर्ष मोठे, अभिमानाने सांगतो. दुसरी गोष्ट आजोबांकडून प्रेरणा घेतली. ते एक तहसीलदार म्हणून रिटायर झाले आणि त्यांना चालवून कधीच ज्या अधिकारी आजच्या घडीला बघतो आपण भूक खाणारे अधिकारी त्यांच्याकडे दिसतात. माझ्या सासऱ्यांबद्दल मी अभिमान सांगतो. माझे सासरे गांधीवादी टेबला घालून कधीच कोणाचा काही न खाणारे त्यांच्याकडून मी प्रेरणा घेतली आणि त्यांची सेवा मला करायची धन्य म्हणतो. कारण माझे वडील बच्चा असताना वाढले आणि ती संधी मला माझ्या वडिलांप्रमाणे सेवा करायला त्यांच्याकडून प्राप्त झाली. त्याबद्दल मी खरं स्वतःला कृतज्ञच पण समजतो. मी काय उपकार नाही केले, त्यांची सेवा केली. मला एवढं मोठं चांगलं ATM दिलं त्यांनी. दुसरी गोष्ट हे माझे अन्नपूर्ण आहे. मला कधीच उपाशी ठेवत नाही. मला कधी उपाशी मी गेलो तर माझ्याकडे सारखे फोन असतात, खाल्लं काय काय खाल्लं काय. सकाळी जाताना काही नाही कधी डबे देणार, लाडू काही नाही कधी गुळपापडी खाल्लं गेलं विचारणार. त्याबद्दल मी मनस्वी एकदम आभारी आहे माझ्या मिस्टरबद्दल आणि कृतज्ञ पण आहे. काही मला कमी पडून देत नाही कधीच. माझ्याबद्दल खूप जीव आहे माझा असं नेहमी लोक बोलतो. माझा जे कमी असेल त्याच्यावरती कारण माझ्याकडून त्याला वेळ नाही भेटत. कारण माझा धंदाच असा मी स्वीकारलेला आहे लोकसेवेचा, रेस्टिंगचा. माझ्याकडून कुठल्या गिरायकांची तक्रार कधी होऊन देत नाही मी आणि ही
प्रेरणा पण मी ज्यांची बाहेर मी इमानदारीच्या याच्याकडून आणि माझे सासऱ्यांकडून घेतलेले असल्यामुळे मी इमानदारी करतो, सेवा करतो. त्यामुळे मला वेळ कमी द्यायला भेटतो, त्याबद्दल मी खूप खूप दिलगिरी. जय श्री छान आनंदात आणि स्वस्त खा, मस्त राहा, अशीच शुभेच्छा आमच्या सगळ्यांकडनं. आता आपल्यासमोर मनोगत सगळ्यांचं झालेलं आहे, पण आपल्यासमोर आता मनोगत झालेलं आहे तर जरा काहीतरी थोडं गाणं, एखादी कविता, एखादी चारोळी. पण आपल्या इथे गाण्यामध्ये एक आपले एव्हरग्रीन सुपरस्टार आहेत, जे कधीच 60 असू दे, 75 असू दे, नाही तर 100 येऊ दे, ते फक्त 17च आहेत, बाकी काहीच नाही. त्यांच्या पुढे 17च्या पुढे आकड्याच जात नाही. असे आमचे लाडके काका प्रमोद काका, एव्हरग्रीन, आमचे नाशिक पुण्याचे आमचे प्रमोद काका आता आपल्या समोर एक छानसं गाणं म्हणणार आहे. जो आता आपल्यासमोर डान्स करायला येते वर्णिका, छोटीशी नाजूकशी आमची परी.
यार ये हमेशा रोमांटिक सॉन्ग्स में डांस करना जरूरी है क्या? डीजे वाले भैया जरा हमारा वाला गाना बजाओ। छोटी छोटी बातों का रख दे ख्याल में, हंस के शरारतें आदत टाल वो। छोटी छोटी बातों का रख दे ख्याल वो, हंस के शरारतें आदत टाल वो। माँ अगर होती है ममता की मूरत, तो मासी में झलके उस रब की सूरत। माँ जितना ही करती माँ से मिला प्यार, ममता भी लुटाती माँ जैसे बार बार। मासी है माँ जैसी कर पूरी हर फरियाद, मासी है माँ का रोजाना। ये मासी है माँ का रोजाना, मासी है माँ का रोजाना, मासी है माँ का रोजाना। मासी है माँ का रोजाना, ये मासी है माँ का रोजाना। I love you, मासी। मैं
लगा के संग संग वो साथी चल आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हर ज़बान पर सबको मालूम है और सबको खबर हो गई आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हर ज़बान पर सबको मालूम है और सबको कर लिया प्यार की राह में अपना नाम कर लिया हमने तो प्यार में ऐसा काम कर लिया प्यार की राह में अपना नाम कर लिया प्यार की राह में अपना नाम कर लिया आजकल तेरे प्यार के चर्चे हर ज़बान पर सबको मालूम है सबको खबर हो गई आजकल तेरे प्यार के चर्चे खुशियों के रंगों से भरा आसमां हो ख्वाबों से प्यारा ये तेरा जहां हो प्यारा सा दिन तेरा खुशियों का रीजन है हंसने और गाने का ये तो मौसम है कहता है दिल सा सवारी happiest birthday to you कहता है दिल सा सवारी happiest birthday to you happy birthday to you
तुम जियो हजारों साल साल के दिन हो 50,000 तुम जियो हजारों साल साल के दिन हो 50,000 तुम जियो हजारों साल साल के दिन हो 50,000 रोज आता रहे रोज गाता रहे लेके किरणों के मेले पल छिन कलियां दिन दिन तेरा हर दिन तब तक रंगों से खेले सूरज आता रहे गाता रहे लेके किरणों के मेले पल छिन गिन गिन हर दिन तब तक रंगों से खेले रंग जब तक बाकी है बहारों में तुम जियो हजारों साल साल के दिन हो 50,000 तुम जियो हजारों साल साल के दिन हो 50,000 यहाँ वहाँ शाम हो चाहे जहाँ यूं ही झूमे शम्मा सुन के तुम्हारी बातें प्यार लिए चाँद का टीका दिए यूं ही जुगनू लिए चमके तुम्हारे रोते यहाँ वहाँ चाहे जहाँ झूमे शम्मा सुन के तुम्हारी बातें प्यार लिए टीका दिए जुगनू लिए चमके तुम्हारी रातें नूर जब तक बाकी है सितारों में तुम जियो हजारों साल साल के दिन हो 50,000 तुम जियो हजारों साल साल के दिन हो 50,000 तुम जियो हजारों साल साल के दिन हो 50,000 Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, my dear Sushma. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, my dear Sushma. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, my dear Sushma. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, my dear Sushma. Happy birthday to you. या मावशी कट करा मेरी है
बेकरार हो के दामन थाम लो मैं किसका, क्या मिसाल दो मैं तेरी, नाम लो मैं किसका। नहीं नहीं ऐसा हंसी कोई नहीं है जिस पे ये नजर रुक जाए, बेमिसाल जो कहलाए। तू जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू। हैप्पी बर्थडे टू यू, ओहो हैप्पी बर्थडे टू यू, आहा हैप्पी बर्थडे टू यू। औरों की तरह कुछ मैं भी तोहफा आज लाता, औरों की तरह कुछ मैं भी तोहफा आज लाता। मैं तेरी हंसी महफिल में फूल लेके आता, जिन्हें कहा उसे क्या है फूलों की जरूरत, जो बाहर खुद कहलाए, हर कली का दिल धड़काए। तू जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू। हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू। फूलों ने चमन से तुझको है सलाम भेजा, फूलों ने चमन से तुझको है सलाम भेजा, तारों ने गगन से तुझको मामावशी शरद काका दोघांनाही वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. सर्वप्रथम आता सर्वात महत्त्वाचा कार्यक्रम तो म्हणजे आपला आभार प्रदर्शन. जेवढा कार्यक्रम महत्त्वाचा तेवढाच त्याची सांगता म्हणजे त्याचं आभार प्रदर्शन हेही तेवढंच महत्त्वाचं आहे. तर आदरणीय उपस्थित आपल्या कुटुंबातील सर्व सदस्य त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करते, ज्यांनी आज या कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि हा कार्यक्रम आपण आता साजरा केला. तो म्हणजे आपल्या लाडक्या मावशीचा 60वा वाढदिवस. हे सगळं साजरं झालं हे सगळ्या तिच्या माझ्या भातवंड नातवंड यांच्या सगळ्या संयोजनाने. त्यासाठी सगळ्यांचे मनपूर्वक आभार. आजचा सोहळा हा फक्त एक वाढदिवस नव्हता, हा होता प्रेमाचा, कृतज्ञता, आठवणींचा आणि प्रेरणादायी जीवन प्रवासाचा उत्सव. प्रेरणादायी जीवन उत्सव कोणाचं तर आपल्या लाडक्या बाळूमावशीचं, जिने सतत सगळ्यांना भरभरून प्रेम दिलं. आम्ही तिची भाची मंडळी त्यांच्यासाठी तर तिने इतका केलं आहे की आम्ही ते शब्दातच व्यक्त करू शकतो. लहानपणापासून ते आत्तापर्यंत आमची प्रेमळ मावशी म्हणजे आमची बाळूमावशी, जिच्याकडे आम्ही काही मागाच्या आत आम्हाला ते मिळायचं न सांगता न कळवता. या सोहळ्यात आपली उपस्थिती ही अमूल्य आहे. आजचा दिवस अधिक आदरणीय व त्याबद्दल आदरणीय संस्मरणीय केला त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार. हे सगळं सूत्रसंचालन ज्यांनी केलं ती म्हणजे आमची लाडकी मावशी अलका मावशी, तिचं सुद्धा मनपूर्वक आभार. तसेच ही जी संकल्पना व्हिडिओ शूटिंग, छायाचित्र, फोटोग्राफी हे सगळा कार्यक्रम आयोजित केला तो श्रेयस आणि श्वेता यांचं सुद्धा मनपूर्वक आभार. ह्याच्यात
आणखी सगळ्यांनी जे डान्स केले, राजश्री, निखिल, श्रिया, त्यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली. प्राजक्ता, परेश यांनी सुद्धा कार्यक्रमाची शोभा वाढवली. आणि सगळे आमची बच्चे कंपनी, वर्णी काळे, आर आहे, नेहा आहे, यांचं सगळ्यांचं मनपूर्वक आभार. आणि सर्वात मोठं आभार ज्यांनी जो आम्हाला हात करून दिला, राजश्री, तिला सुद्धा मनपूर्वक आभार. खूप सुंदर, खूप सुंदर, खूप सुंदर. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे ज्यांनी मेहनत घेतली त्या सर्वांचं आभार. आपल्या कलाकारांचे, ध्वनी प्रकाश व्यवस्थित सहकार्यांचे, छायाचित्रकारांचे सुद्धा मनपूर्वक आभार. तिथे जमलेल्या सगळ्या प्रेमळ पाहुण्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार. शेवटी मानवाच्या आयुष्यात संपत्तीपेक्षा नाती खूप मोठी असतात आणि त्या नात्यांमध्ये असलेलं प्रेम हा प्रत्येक दिवसाचा क्षण नसतो, तर तो एक उत्सवच असतो. आज आपण सर्वांनी मिळून हा उत्सव अविस्मरणीय केला, त्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांचे मनपूर्वक आभार. आता मी या कार्यक्रमाची सांगता सांगते की आता आपला कार्यक्रम आटोपलेला आहे, तरी सर्व पाहुण्या मंडळांनी आपल्याला स्नेहभोजनाचा आस्वाद घ्यावा ही सगळ्यांना नम्र विनंती. हा जो कार्यक्रम आहे तो करायचा आणि बाळूमावशीचा वाढदिवस करायचा, हे जर कोणाच्या डोक्यात आलं आहे ते आहे आमची आज हा एवढा मोठा क्षण आणि एवढा कार्यक्रम करायला भेटला. थँक्यू पिंकीताई, थँक्यू. बाळूमावशी नंतर सर्वात जास्त प्रिय आहे तू. आमचं दुसरं कुबेराची देवी बोलात ती होईल. आणि आता बाळूमावशी, आता आमचं तर सगळं कार्यक्रम झालाय तुझ्यासाठी आम्ही माझ्या सगळ्या भावंडांचे की ज्यांनी माझ्या शब्दावर हा कार्यक्रम आयोजित केला, त्याला मदत केली, त्याला सहकार्य केलं, सगळ्यांचे बाळा, स्वप्नील, निखिल, श्रेयस, श्रिया, प्राजक्ता, सर्वांचे मनपूर्वक आभार की ज्यांनी माझ्या शब्दाचा मान करून हा सगळा कार्यक्रम आयोजित केला. थँक्यू. आम्ही शब्द पडून देऊच शकत नाही, तो पडू पण देणार. आज हा माझ्यासाठी कार्यक्रम तुम्ही सगळ्यांनी केला त्याबद्दल सर्वांचं आभार, धन्यवाद. सगळ्यांनी आपल्या वेळात वेळ काढून अगदी आज सुट्टी नसताना सुद्धा सगळे आले आणि हा कार्यक्रम अगदी उत्स्फूर्तपणे साजरा केला. सगळ्यांनी गाणी म्हटली, डान्स केला. माझी नातवंड इतकी चांगली नाचली, खूपच त्यांचं तर अगदी अभिनंदन, धन्यवाद त्यांना. आणि माझे भाचे कंपनी सुना, माझ्या सुना पण वेळ काढून आल्या आणि त्यांनी सगळा हा कार्यक्रम उचलून धरला. माझ्या भाच्या, माझ्या बहिणी सगळ्यांनी जो मला एक प्रकारचा आज मला म्हणजे भरभरून असं हे वाटतंय माझं की खरोखरच आपलं जीवन हे आज 60 वर्ष कशी गेली ती कळली सुद्धा नाही. आई बाबा नसताना ताई, रजिताई, शिराताई, अलकाताई आणि माझी मा परिणिका हो की नाही, सगळ्यांनी